नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. माझं नाव आदित्य राणे. आज आपण बघणार आहे की गणेश चतुर्थीचं महाराष्ट्रामध्ये गणेश चतुर्थी कशी चालू झाली वगैरे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्थीपर्यंत आपण 11 दिवस गणपती बाप्पा स्थापन करतो घरी. 11 दिवसानंतर आपण गणपतीचं विसर्जन करतो. भाद्रपद महिन्यामध्ये अनंत चतुर्थी येते. शिवपुराणमध्ये देखील लिहिलेलं आहे की गणेश चतुर्थी हा सण आधीपासून साजरा करण्यात येतो. कोकण आणि मुंबई अशा ठिकाणी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने गणपतीचे आगमन विसर्जन होतात. कोकणामध्ये 5 दिवसाचे 7 दिवसाचे असे गणपती असतात. गणपती सोबत काही घरांमध्ये गौरी देखील येते. गणपतीची खरी मजा घ्यायची असेल तर कोकणात यावं. कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य नाटक असतात. मुंबईमध्ये मोठे मोठे मंडळ असतात, त्यांच्या मूर्त्या एकदम 22 फुटाच्या वगैरे अशा असतात. लालबाग, चिंचपोकळी असे मोठे मोठे मंडळ आहेत, त्यांचे 11 दिवसाचे गणपती असतात. अनंत चतुर्थीला ते आपले ते गणपतीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन वगैरे करतात. जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा पेशव्यांच्या सत्तेवर त्यांनी आपला अधिकार दाखवला. तेव्हापासून ह्या सणामधली रुची कमी झाली, पण ते काय हा गणपतीचा सण काय बंद करू शकले नाही. ब्रिटिश सत्ता आले त्याच्यानंतर हिंदूंवरती बंदी करण्यात आली. आपल्या सरकारच्या काही चुकीच्या निर्णयामुळे हिंदूंना त्यांच्याच धर्माबद्दल नाराजगी निर्माण झाली. त्यावेळेचे महान क्रांतिकारी नेता लोकमान्य टिळक यांनी हिंदू धर्माला एकत्र आणण्यासाठी गणपती हा देवता एकच आहे जो सर्वीकडे पूजला जातो. त्यांनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी पुण्यामध्ये 1993 मध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून हा सण सर्वीकडे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. लोकांमध्ये आगमनाच्या टायमाला वेगळ्याच प्रकारची उत्सुकता असते. तसेच वाद्य देखील वेगवेगळ्या प्रकारचे वाजवले जातात. चला, ही व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास मित्राला शेअर करा. व्हिडिओ कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.